ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केली। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना या महिलेला रंगेहात पकडलं। सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असल्याचं बघायला मिळत आहे। एकंदरीत या महिलेने जयकुमार गोरेंवर विनयभंगाची तक्रार सुद्धा दाखल केलेली। हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप या महिलेवर करण्यात आलाय। दरम्यान पोलिसांच्या कारवाईवर विरोधकांनी अनेक सवाल सुद्धा उपस्थित केले। पाहूयात विरोधकांचं काय म्हणणं आहे। कायद्याचा पूर्णपणे हा गैरवापर आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मिसयूज ऑफ पॉवर, पोलीस, महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेट बनलेलं आहे। पोलीस काही करतात आणि पोलिसांना कोणते आदेश दिले जातात। 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो। तुम्ही जर धुतल्या तांदळासाठी सारखा एकदम स्वच्छ आहात तर अशा प्रकारे जर कोणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल, काहीच पुरावा नसेल तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं।